कोणालाच देव सुधरेना काय. आणि हा जन्म झाला आणि हा जन्म झाल्या झाल्या बोलायला लागला. मी तिथंच होतो आणि बोलायला लागल्यानंतर त्यानं डायरेक्ट सांगितलं, पप्पा आय एम गोइंग टू द गोकुळ. मला गोकुळात जायचं आहे, मला गोकुळात घेऊन चला. तुम्ही म्हणताल कृष्णाला इंग्लिश येत होतं का? येत होतं. कारण तो कोणता धनी आणि साहित्याला धनी नाही, ब्रह्मांडाचा धनी. हा बघा, त्या श्रीकृष्ण भगवान परमात्म्याने सांगितलं नंदाच्या घराला मजने ये गोकुळाला. मग वसुदेव म्हणाले, कसं नाही वारे साखळदंड. अरे तू मला उचलत खरी, उचलला कमळापती, बंधने पायाची गळती. लगेच बंधन तुटून गेले. टोपल्यात घातला आणि भगवंताला घेऊन निघाले. वरून पाऊस चालू होता. शेष नारायणानं असं छत्र धरलं भारी, थेंब सुद्धा त्याला लागू दिला नाही. मस्तपैकी हा टोपलीमध्ये होता. आता पलीकडे जायचं तर पुलही नव्हता, बांधकाम तर झालं नव्हतं. हा तुम्ही गेले का कधी मथुरेत गोकुळात? कोण कोण गेलं गोकुळात? बोटवर करा. हा ते 2-3 बोट झाल्यावर. आणि तुम्हाला काय करायचं इथं राहून? शाशांना मरून जाईन ना राहून. पायासाठी आले ना. हा प्रपंच तर काय किती केला तर कोणाचा होणार आहे म्हणून तुमचा व्हायचा आहे. काय घेऊन बसले याला? अरे पाहून घ्या, मी गोकुळामध्ये ना 15 दिवस होतो आणि मी ते सर्वे केला. तो खरंच ते आमचं तेवढं खरं आहे का? सर्व इत्यंभूत खरं आहे. आणि जेव्हा वसुदेव निघाले टोपलं घेऊन, ते यमुना मातेला श्रावणाचा महिना पावसाळ्याचे दिवस हे भरतं आलं होतं. तिला असं वाटलं मला पण देवाचं दर्शन घ्यायचं. तिनं फक्त देवाला पाहिलं, पण घेऊन कोण चालला त्याला पाहिलं नाही. आणि जेव्हा तिला असं भरता आलं ना, मग मात्र वसुदेवाच्या नाकात पाणी जायला लागलं. मग पाठी थोडीशी हल्ली, अशी पाठी हल्ली. मग देव जागाला पाहतो इकडे इकडे, तर तिला भरता आलं आणि पाठी अशी हलते. भगवंताला अंदाज आला, कानाडी झाली पाठी थोडी. बहुतेक ह्या यमुना मातेचा खेळ दिसतो. हिला मी दिसू राहिलो, पण मला घेऊन जाणारा माझा बाप दिसत नाही. लगेच भगवंताने आपला पाऊल काढला, उजवा पाऊल असा खाली केला. ए बाप आहे माझा. मग ती म्हणाली, सॉरी 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 सॉरी, माफ करा माफ करा माफ करा. आणि लगेच पांगुलले यमुना जळ, पक्षीला येले निश्चळ. रस्ता दिला भगवंताना. इकडे यशोदा मायेच्या कुशीत भगवंताला ठेवलं आणि तिथनं मायेला उचललं. 2 जन्म आहेत बरं का. एक कृष्णाचा आहे आणि त्या दिवशी मायेचा पण जन्म आहे. हा नुसता कृष्णाचा जन्म नाही, त्या दिवशी मायेचा आहे. 2 जन्म साजरे करायला पाहिजे आपण. जाऊ दे, आपल्याला काय, आपल्याला असं वाटतं मध या, बाकीचं काय जन आहे. बरोबर आहे का नाही? देवाकडे जातो, देवाला म्हणतात, देवा मला 4 व्हीलर दे. देवानं दिली आणि हा पंपावर गेला. देवा तेवढं डिझेल टाकून दे. देव म्हणून माईक घालीन डोक्यात. गाडी द्यायची जबाबदारी पण डिझेल टाकायची जबाबदारी माझी. हा असं आहे आपलं. हा बघा, मायेला इकडं तिथं मायेला आणलं. माया इकडं आल्या आल्या ती लक्ष कारागृहात आत आली आणि आत आल्या आल्या सर्व जागे झाले. आपोआप ते बंधनं परत अंगात पडले आणि कंसापर्यंत निरोप गेला. पळत पळत आला. त्यानं पाहिलंच नाही, असा भिरकावणार मारणार. तेव्हा ते हातातनं सटकले. सांगितले, कंसा मज लागी वधी उपजला मज आधी, तुझा लागी वधी उपजला मज आधी. तुला मारणारा माझ्या आधी गोकुळात वाढी लागलेला आहे. सर्व डोक्याला हाय करून बसले. कोणाला काय करावं काही समजे ना. सकाळी मात्र इकडे गोकुळामध्ये सर्व गोपिका ज्या आहेत ना, यमुनेच्या तीरावर गेल्या. कारण तेव्हा हर घर नल योजना नव्हती. नल योजना नव्हती. घागरीचं पाणी घरी भरून घ्यायचं. पूर्वी घागरीनं पाणी भरायचे. हा कधी फरशा नव्हत्या बरं का, शेणानं सारवायचे. भिंती सुद्धा आहे ना अशा पोचारा द्यावा लागायचा पांढऱ्या माती. हा कधी पंखा नव्हता बरं का. कधी मसाला वाटायला मिक्सर नव्हतं, पाटावर होता. हो हो इतकं कष्टाचं. कधी गॅस नव्हता, तर चुलीवरच भाकरी करावं लागायचं. परंतु त्या काळात एकाही ताईमाईच्या मनक्यात गॅप पडला नाही. आता सारं आहे तरी मान अशी झाली. कशामुळे झाली? डॉक्टरांना सांगितलंय 4थ्या मणक्याची शीर दबलेली, ती जेव्हा ओपन होईल तेव्हा अशी होईल. सुखामाग जीवन उद्ध्वस्त झालं, अवघड होऊन गेलं. त्या काळात काहीच नव्हतं. हा घागरीनं पाणी भरायचं, घागरी घेऊन पुढे जायच्या. यमुनेच्या तीरा शुद्ध पाणी मिळायचं तिथं बरं का. नाही होणार ते.
आणि ते शुद्ध पाणी आहे ना, ते शुद्ध पाणी त्या घेऊन यायच्या यमुनेतलं, घागरी भरायच्या आणि पाणी भरायला गेल्या सकाळी सकाळी आणि एकमेकीला त्या चर्चा करू लागल्या. तुला माहिती झालं काय? काय बोलते? हो गवळणी आहे ना बघा, महिला ज्या आहेत ना अतिशय बातमी, गुह्य बातमी जर सांगायची ना त्याचा डांगोरा कधीच सुटवत नाही, पण बातमी पोहोचल्याशिवाय राहत असं बोलतात. स्पेशल ट्रेनिंग आहे त्यांचं, आमच्या ताई माहिती. हा अशा उघड्या मोठ्यानं बोलणारच नाही. तशी गवळणी एकमेकी पाशी आल्या. मनती गौडा नीलानी पुत्र झाला यशोदेला. गौडाना गौडाना मनती गौडा नीलानी पुत्र झाला यशोदेला. मनती गौडा नीलानी पुत्र झाला यशोदेला. गौडाना मनती गौडा नीलानी पुत्र झाला यशोदेला. 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 झाला यशोदेला. पुत्र झाला यशोदेला. पुत्र झाला यशोदेला. पुत्र झाला यशोदेला. गौडाना गौडाना मनती गौडाने पुत्र झाला यशोदेला. गौडाना मनती गौडाने पुत्र झाला यशोदेला. गवळण पुसती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. काय बोलते, खरं की काय? एक दावे एकी पुढे ताकी वागी सुंदरवडे एकमेकीच्या पुढे पळू लागल्या. त्या सोनाराच्या दुकानात गेल्या. एकीनं पैंजण केले, एकीनं ओमपान केलं, एकीनं बाया केल्या, एकीनं बघा कपडे लत्ते घेतले, अंगडे टोपडे, बाळाला साडी चोळी राधाईला. असं घेतलं का? बाजार केला का? अजिबात नाही. हा हे तशाच गेल्या आणि त्या भगवंताला बघितलं. शांताकारम भुजगशयनम पद्मनाभम सुरेशम. कोण त्याचं रूप होतं? राजसुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकला लोपलिया. त्याला पाहता क्षणी गवळणीला वाटलं विश्वव्यापक कमलापती त्यासी गवळणी कडेवरी घेती. त्याला उचलून घ्यावं असं गोड त्या भगवंताचं रूप पाहिलं गवळणीने. काय सांगावं, पाहतच राहिल्या. यशोदा म्हणाली, माझ्या बाळाकडं असं का पाहता? ती म्हणते, नाही ना, दाखव मला, दाखव, एकदा दाखव ना. अगं पाहिलं ना एकदा, आता मला एकदा दाखव ना. माझे आचडे बचडे छकुडे गराधे रुपडे पांघरू घालती कुंचडे गे. माझे आचडे बचडे छकुडे गराधे रुपडे. त्या भगवंताचं रूप पाहिलं. गवळणी घरी गेल्या, परंतु देखिला डोळा बैसला म्हणी तोच वदनी उच्चारी. फक्त कृष्ण कृष्ण अशाच म्हणू लागल्या. त्यावेळेस ते सासवा होत्या, थोड्याशा खटाव होत्या, 2-4 त्या काळातल्या इथंही चलथानला आलेल्या आहेत त्या. हा थोड्या खटाळच होत्या त्या म्हणाल्या, ए काय होतं रे कृष्ण कृष्ण करीत? म्हणे मग दादा आपल्या दही कोणी या पोटाला काय खाशाल? कृष्ण कृष्ण खायला येणार आहे का? त्यांनी घागरी घेतल्या दह्या दुधाच्या. त्या गेल्या मथुरेला. त्या ठिकाणी गेल्या, दररोज म्हणायच्या, दही घ्या, लोणी घ्या, ताक घ्या. पण आज त्यांना म्हणताच येईना. गोविंद घ्या गे कोणी, दामोदर घ्या गे. गोविंद घ्या गे कोणी, दामोदर घ्या गे. गोविंद घ्या कोणी, दामोदर घ्या गे. गोविंद घ्या कोणी, दामोदर घ्या गे. गौतम हासती मथुरेच्या गे. गौतम हासती मथुरेच्या गे. गोविंद घ्या गे कोणी, दामोदर घ्या गे. गोविंद घ्या गे कोणी, दामोदर घ्या. गोविंद घ्या कोणी, दामोदर घ्या गे. गोविंद घ्या कोणी, दामोदर घ्या गे.
गोविंद घ्या गे कोणी दामोदर घ्या गे तव तव आजती म्हणतो. व्यवहार बिघडला तर जग वेड्यात काढ. आणि तुमचा प्रपंचातला व्यवहार बिघडला ना समजून घ्या तुम्ही साधक झाला. परंतु तुम्हाला व्यवहार सावरता आला, व्यवहार कळायला लागला ना समजून घ्या तुम्ही साधकाच्या नावाखाली बाधक झाला. व्यवहार बिघडलाच पाहिजे. असो ऐसा कोटी आठवची नाही, देहीच विधेही भोगदशा. अशी अवस्था प्राप्त होणं या नाम गवळणींची ती स्थिती झाली. गवळणींना फक्त भगवंतच दिसू लागला. काही ना तर घरी यायचे सुद्धा रस्ता. मै भोले घर जाणे बाट, गोरस बेचना आहे हाट. कानारे मन मोहन लाला, सभे देखो बिजरू गोपाला. असा भगवंत चौबाजूने दिसू लागला. काय सांगावं तुम्हाला. हरी रे गीत हरी रे माझे, हरी रे गीत हरी रे माझे, हरी रे गीत हरी रे गीत हरी रे माझे, कैसी आणि माझे आलेले चित्त बालवित्त विसरले. आता कैशी जाऊ घरा नवे गळा हा भरा हा लौकिक पारखियाची सांगता गोष्टी घरची कोटी खातील. आता अशी माझी अवस्था झाली. चित्त भानावरच राहिलं नाही गवळणींचं. कहा पकडारो देखे अनेरा, देखा तो सब वहीने घेरा. अशी अवस्था झाली. श्रीकृष्ण भगवान परमात्म्याला मारण्याकरता अनेक प्रयत्न केले. महांबटाला पाठवलं, पुतणीला पाठवलं, अनेक शक्तासारखे शत्रू पाठवले, राक्षस पाठवले, पण भगवंता पुढे एकाचाही टिकावं लागला नाही. हळूहळू तो श्रीकृष्ण भगवान परमात्मा लहानाचा मोठा होऊ लागला. आपल्या सवंगड्याबरोबर अंगणात खेळू लागला. अंगणात खेळता खेळता मैदानात खेळू लागला. आणि खेळता खेळता एक दिवस उन्हाळ्याचे दिवस होते. असाच एप्रिलचा महिना होता. वैशाखाचा चैत्राचा महिना असा कडक होता. उन्हाच्या वेळेस सावलीत बसले होते. भगवंत त्यावेळेस म्हणायचे आपण कुस्ती खेळू. आणि कुस्ती खेळताना सर्व सवंगडी सन्मुख आले तर सर्वांच्या तब्येती एकदम अशा एकदमच का सागर साडी अजिबात तब्येती नाही. हा आणि मग कृष्ण कसा होता ह्या असा. हा कृष्ण हटम्मन असा होता. भगवंत म्हणाला का रे तुम्हाला काय घरी खायला प्यायला भेटत नाही का, अशा तब्येती काय नाही तुमच्या. सारे म्हणायला लागले देवा आमचं घरी काय हो गण खायला सारे इकायला नेता. आणि मग घरी फक्त ताकद प्यायला ठेवता. घरी ताकाचे सरोवर येथे नवनीताचा पुरं. देवा आमच्या घरी काहीच नाही ठेवलं. अरे आपलं हक्काचं आहे दही दूध मागून घ्या. जे मागून घ्यायचं आणि बाकीचं शिल्लक राहील ते विकायला न्यायचं. तुमच्या हक्काचं उद्यापासून मागून घ्या. पोरं गेले घरी. आई वडिलांना म्हणाला आमच्या हक्काचं द्या. जेव्हा हक्काचं द्या म्हणले तेव्हा जोडले धरून. आता दोवायली घ्यायची भाषा करून आले पोरं एवढे एवढे. हा काही नाही मारलं काही ना समज दिली. आणि ते सर्व भगवंताकडे दुसऱ्या दिवशी रडत आले. देवा तुझं ऐकून आम्हाला टोले खावा लागले. मग या 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 पुढे या 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 तुमचीच वाट पाहत होतो. या 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 तरी मी म्हणलं भटू दादा कॅमेरा का फिरवेना. भटू दादा म्हणे पब्लिक जास्त दिसली पाहिजे. हा या 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 आता हे जे आले हे अंतिम टप्प्यात आले होते. परंतु हे पूर्वपूर्ण टप्प्यात सापडलेले आहे. आता त्यांचा सुद्धा मोठा लॉस आहे. आपल्या कीर्तनाला आता 120 मिनिटाला 115 मिनिटं झाले. आता माझ्या हक्काचे 5 मिनिटं राहिले. का कमाला. पण काळजी करू नका तुम्ही अति प्रेमाची असल्या कारणानं 1 तास अजून जास्त देतो. तुझं प्रेम तुला चुलीत घाल बाबा. आम्हाला खायला दे बाबा. हे काय आहे होऊन आहे काय. या 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 ताई माई या या पुढे या पुढे या. स्वागत आहे स्वागत आहे. बघा तो भगवंतानं सांगितलं परंतु मुलांना टोले बसले मार बसला. आणि मग मात्र भगवंत म्हणाले अरे आपल्या हक्काचं जर आपल्याला मागून देत नसतील तर हिसकावून घ्या. म्हणजे जेव्हा हिसकायचं कसं म्हणे मी सांगतो तसं. म्हणे कसं. मग सर्व सवंगडी गोळा केले आणि दररोज एकाच्या घरी जायला लागले. आता भगवंताच्या खोड्या बघा किती गोड केल्या. पहा बर का
देवानं दहीदुधाचे मडके फोडले, धिंगाणा केला, दहीदूध लागल तेवढं खाल्लं, पण बरोबर नेलं नाही. बरोबर घेऊन नाही गेला त्यालाच चोरी म्हणत नाही, नुकसान म्हणतात. भगवंताने नुकसानी केलं. माठ कोणते फोडले? तुमच्याकडे इकडे कुरड्याचं सीजन आहे ना आता ते कुरड्याचं भिजत घालायला माठात भिजत घालता. गहू भिजत घालता ना, इकडे कशा घालता? वाटोळ झालंय. ओरिजिनल कशात घालावं लागतात? माठात. आजी बरोबर आहे ना? तुम्ही केल्या त्या काळात माठात होतं ना भिजवायचं. ते कोणते माठ होते? पाजरणारे माठ होते का बिन पाजरणारे? बिन पाजरणारे. बिन पाजरणाऱ्या माठात त्यांना गहू टम फुगात्या. जे पाजरत नाही ना ते असे टम फुगात्या. नाही कळलं का? जे पाजरत नाही ना, ज्यांना आहे ना जगाचं भक्तीचं सुख, भक्ती पाहून ज्यांचं हृदय अंतःकरण ना द्रवित होत नाही ना, ते असे पाजरतच नाही ना, ते असे फुगेल राहतात मी पणामुळे. हा, आणि जे पाजरत नाही ना भगवंताना तेच माठ फोडले बरं का. नेमकं कळलं का नाही? काय माय हो, कळलं का? हे मावशी आळस नको देऊ. आधी पण झोपायचा टाइम झाला तिचा. हा टायमिंग माझा झोपेचा. आता वाजले की 12. आता जाऊ द्या ना घरा. तुझा कीर्तनाचा योग नाही बरा. याला बापू का दिला थारा? याला लवकर बाजूला सारा. नाना आले यादी घेऊन. म्हणजे तुमची इंटिमेशन झाली सुरू. सारे डाव टाकून आहे. तुमचे सर्वांचे डाव मला कळतात, पण मी माझ्या डोळ्यावर पट्टी बांधलेली आहे. मला कोणाच काही दिसत नाही. हो, पाझरणारे माठ जे आहे ना त्याला भगवंतानं धक्का लावला नाही, पण जे पाझरत नव्हते ना ते माठ फोडले. शिंकेची तोडितो, मडकेची फोडितो, पाडे नमनिताचा सडा. देव ठकळा देव एका पायाने जगता देवाचा देव ठकळा देव एका पायाने देव एका पायाने रंगला. जगता देवाचा देव ठकळा देव एका पायाने रंगला. असा कसा देवाचा देव ठकडा देव एका पायाने. चोरीपेक्षा लोक नुकसानीला घाबरतात. दादा, समजा तुमच्या घरी चोर आले, येणार नाही पण आले, आणि आल्यानंतर त्यांनी असं चाकू तुमच्या अशा गळ्याला लावला आणि सांगितलं चाल माल निकाल. तुम्ही म्हणता हे भाऊ अंगाला हात नका लाव, हे पैसे हे सोनं घेऊ. हो, पण एक थोडं आगाव माळेल नाही नेते, माळेल नाही. एवढी टपुरी पाहिजे तर नेतच ठेवायची कुठं? बघा, ही किती टपुरी घातली नाही लक्का नाही लावती, आणि ते किती टपुरं घातलं ना ते घेऊन जातात. तेव्हा घालायचं कोणतं हे ठरवा. बघा, आणि काही काहींच्या घरी चोर आले आणि त्यांनी सांगितलं चल माल काढ. ते म्हणाले नाही देणार म्हणल्यावर असं जोडले धरून तंगडे असे मोडून टाकले. आणि बापूजी सकाळी सकाळी फोन आला, अशी अशी चोरी झाली, भेटायला गेले दोन्ही घराला. आणि गेले अगोदर आहे ना ज्याला जोडलं होतं ना त्याच्याकडे गेले, त्याला पाहिलं, खरे भाऊ मारलं बरगडे. आणि मग म्हणतो काय न्यायचं ते न्यायला पाहिजे होतं, पण त्याने मारायला नाही पाहिजे होतं.
बापूजी दुसऱ्या घरात गेले, तिथे चोरी झाली. त्यांना विचारलं काय झालं, काय नाही होत त्यांनी ना, घेऊन गेले पण अंगाला हात नाही लावला. माणसं नुकसानीला घाबरतात का चोरीला? नुकसानी. भगवंताने नुकसानी केल्या, त्या नुकसानींचं रोज रोज कुठं ना कुठं घर फुटलेलं असायचं आणि दररोज घराने जायचे यशोदेकडं. यशोदे